नमस्कार. अर्णव खूपच विचार करत असतो. तो ईश्वरीला म्हणत असतो, ईश्वरी एक गोष्ट लक्षात ठेव. कितीही काही झालं तरी आपण त्या गोष्टींचा विचारच करत नाही आहोत. तेव्हा ईश्वरी बोलते, अर्णव सर मला इथे नाही राहायचं. मला माझ्या आईजवळ जायचं आहे. मला तिची खूपच आठवण येते. तेव्हा अर्णव बोलतो, नाही तू कुठेच जायचं नाही. तुला कळतंय का मिस इंदोर, जरा विचार केलास का? अगं ते फोटो तिथे अचानक कसे काय आले? आपण तर ते फोटो गायब केले होते ना. म्हणजे आपल्याच घरातलं कोणतरी असं आहे ज्याने हे फोटो मुद्दामून सर्वांसमोर आणले, जेणेकरून तुला बदनाम करण्यासाठी, तुला या घरातून कायमचं बाहेर काढण्यासाठी. तेव्हा ईश्वरी बोलते, अर्णव सर हो, मला सुद्धा या गोष्टीचा अंदाज आलाच आहे. तेव्हा अर्णव बोलतो, जर का गोष्टीचा अंदाज आलाय तर तू इथून जाण्याचा विचार का करतेस? उलट तू तर ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजेस की काहीही झालं तरी त्या व्यक्तीला सर्वांसमोर आणायचं आणि सर्वांसमोर फटकारायचं. तेव्हा ईश्वरी बोलते, अर्णव सर पण ती व्यक्ती कोण हेच मला कळत नाही ना. इकडे वल्लरी मात्र खूपच चिडलेली असते. तिने वस्तूंची आदळआपट करायला सुरुवात केलेली असते. ती म्हणत असते, मी एवढं सगळं घडवून आणलं, सगळं काही माझ्या प्लॅननुसार झालं. आता ती ईश्वरी या घरातून बाहेर जाणारच होती, पण हा अर्णव मध्ये तडमडला, मध्येच नाक खुपसलं आणि सगळ्याचं होत्याचं नव्हतं झालं. या अर्णवने सर्वांना ठणकावून सांगितलं की तो त्याच्या बायकोची साथ कधीच सोडणार नाही आणि म्हणूनच हे सर्व संपलं. आता काय करू? त्या ईश्वरीला तर मला घराबाहेर काढायचंच आहे, कारण त्या ईश्वरीला जर का मी घराबाहेर काढलं तरच ती रमाकांतचा विषय सोडून देईल. नाहीतर ती मुलगी त्या रमाकांतला घरात घेऊन येईल आणि मग माझ्या आयुष्याची सगळी गणितच चुकतील. काय करू तेच मला कळत नाही. तेवढ्यात मात्र संजय मामा तिथे आलेले असतात. मामांनी सगळा काही पसारा बघितलेला असतो, म्हणून ते वल्लरीला विचारतात, वल्लरी काय झालंय? तू एवढा सगळा पसारा का केलास? तेव्हा लगेच वल्लरी बोलते, तुम्हाला काही प्रॉब्लेम? आणि तसंही तुम्ही मला विचारायचं नाही मी काय करायचं आणि काय नाही ते. तेव्हा लगेच मामा बोलतो, वल्लरी मला एक गोष्ट सांग, आज जे काही घडलं त्याच्यामध्ये तुझा हात होता का? तेव्हा वल्लरी बोलते, बस झाला, अति झाला. आता येता जाता माझ्यावरती संशय घेत असता आणि त्याच वेळेला ईश्वरी तिथून जात असते आणि ईश्वरीच्या कानावरती या सर्व गोष्टी पडलेल्या असतात. त्यामुळे ईश्वरी स्वतःशीच बोलते, मी तर या गोष्टीचा विचारच केला नाही की वल्लरी मामी हे सर्व घडवून आणू शकतात. त्यावेळेला लगेच वल्लरी संजय मामाला बोलते, हे बघा, तुम्हाला काय वाटलं या घरात जे जे घडतं ते फक्त आणि फक्त माझ्यामुळेच? तेव्हा लगेच मामा बोलतात, हो, कारण या घरात जे जे घडतं ना ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच, आणि या गोष्टीची मला खात्री आहे. इकडे ईश्वरीने सगळ्यांसाठी जेवण केलेलं असतं, पण कोणीही तिच्या हातचं जेवण खातच नसतं. सगळ्यांनी बाहेरून ऑर्डर्स केलेले असतात. त्यावेळेला अर्णव सगळ्यांना जाब विचारत असतो. त्यावेळेला वल्लरी बोलते, तुला जर का तुझ्या बायकोच्या हातचं जेवण खायचं असेल तर तू खाऊ शकतोस, आमचं काहीच म्हणणं नाही, पण आम्हाला मात्र या बाईच्या हातचं जेवण खायचं नाही. तेव्हा ईश्वरीचे डोळे मात्र भरलेले असतात. त्यावेळेला आजी बोलते, अर्णव तुला ही बाई घरात पाहिजे ना, तुझी बायको म्हणून, पण याच बाईमुळे तुझ्या आईचा जीव गेला हे तू विसरू नकोस. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, बस झालं आजी, बस झालं. अगं जेव्हा गोष्टी तुला माहिती सुद्धा नव्हत्या तेव्हा तू ईश्वरीचे किती गुणगान गात होतीस. अशी नाचून मिळायला अगदी भाग्य लागतं असं असं काय काय म्हणत होतीस, आणि आता मात्र तू असं बोलतेस? जरा तरी विचार कर. तेव्हा लगेच मोठ्याने आजी बोलते, हो, गुणगान गातच होते ना मी, गुणगान कुठे गात नव्हते. कारण मला असं वाटत होतं की ईश्वरी खरोखर चांगली मुलगी आहे, पण तिच्याच आईमुळे माझ्या सात्विकाला फाशी लावून घ्यावी लागली. ही गोष्ट मात्र मी नजरेआड करू शकत नाही अर्णव राजे शिर्के. तेव्हा लगेच अंजली बोलते, आजी तू शांत हो. आणि तसंही तू कोणाशी बोलतेस? याच्याशी? अगं याला कोणत्याच गोष्टीशी काहीही पडलेलं नसतं. याला फक्त बायको पाहिजे, बायको. बायकोच्या सर्व गोष्टी ऐकायच्या, तिच्या चुकांना सुद्धा पाठीशी घालायचं, एवढंच तिला कळतं. तेव्हा मात्र लगेच ईश्वरी बोलते, तुम्ही असं का बोलताय? प्लीज असं नका ना बोलू. प्लीज
प्लीज माझ्या गोष्टींचा तरी विचार करा. तेव्हा मात्र मोठ्याने अर्णव बोलतो, प्लीज मिस इंदोर, कोणासमोरही झुकायची गरज नाही. तुझी जर का चुकीच नाही तर तू प्लीज कोणासमोरही झुकू नकोस. आणि तू जर का असं करत असशील ना तर तू चुकीचं करतेस. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, अर्णव सर, आता मला या सगळ्या गोष्टी समजल्यात. त्यावेळेला वल्लरी म्हणते, एक नंबरची निर्लज्ज मुलगी आहे ही. अजून सुद्धा या घरातच थांबली आहे. तिला असं वाटत नाही की या घरातून निघून जावं. तेव्हा मात्र ईश्वरी वल्लरी जवळ जाते आणि वल्लरीचा हात पकडत तिला जोरात फरफटत खाली ढकलते. त्यावेळेला मात्र वल्लरी मोठ्याने बोलते, ईश्वरी काय चाललंय तुझं, तुझी एवढी हिंमत. त्यावेळेला आजी बोलते, ईश्वरी हे चुकीचं वागतेस तू. तू असं कसं काय वागू शकतेस, आणि मुळात तुला असं वागताना काहीच कसं वाटत नाही. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, कारण याच बाईने हे सर्व घडवून आणलं. या बाईला हे सत्य ऑलरेडी माहिती होतं. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, वल्लरी मामी हे खरं आहे, ईश्वरीचं खरं सत्य तुला माहिती होतं का. तेव्हा लगेच वल्लरी बोलते, काही काय बोलतोस अर्णव, मला कसं माहिती असणार, आणि ही मुलगी ना एक नंबरची चॅप्टर आहे. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, वल्लरी मामी, अहो तुमच्यासारख्या बाईला तर मी चांगलंच ओळखलंय. तुम्ही कसं आणि काय काय वागू शकता ना याची मला खात्री आहे. वल्लरी मामी, एक गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही काही झालं ना तरी माझ्या वाकडेच जायचं नाही हा, नाहीतर तुमची वाट लावेन वाट. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो, मामी तू जर का हे सर्व घडवून आणलं असशील आणि तू हे सर्व मुद्दामून जर का करत असशील ना तर एक गोष्ट लक्षात ठेव, आता तुझा खेळ खल्लास, आता तू कायमची गजाआड जाणार. तेव्हा मात्र आजी बोलते, पुरावे काय आहेत. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, आजी मला काहीच प्रॉब्लेम नाही यांनी माझ्या आईचे फोटो अशा पद्धतीने सर्वांसमोर आणले, पण जरा तरी विचार करायचा होता ना, माझ्यासाठी नाही तर तुमच्या सर्वांसाठी. कारण त्या दिवशी काय होतं तुम्हाला माहिती होतं ना, त्या आनंदावरती विरजण पाडण्याचं काम मात्र वल्लरी मामीनी केलं. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी त्यांनी हे सर्व घडवून आणलं. पण आता मात्र मी त्यांना सोडणार नाही. मी आजपर्यंत वल्लरी मामींना खूपच अगदी हलक्यात घेतलं, पण आता नाही. आता मात्र मला कळून चुकलं की ही बाई हलक्यात घेण्यासारखीच नाहीये. तेवढ्यात मात्र वल्लरी ईश्वरीच्या जवळ जाते आणि तिचं थोबाड फोडणार. तेवढ्यात अर्णव वल्लरीचा जोरात हात फिरगळतो आणि तेवढ्यात मात्र तिथे सुप्रिया आलेली असते आणि सुप्रियाने वल्लरीला अगदी पाहिलेलं असतं. तेव्हा मात्र वल्लरी चांगली चिडते. वल्लरी मोठ्याने बोलते, तू तू इथे काय करतेस. तेव्हा लगेच सुप्रिया बोलते, खरं तर तुलाच शोधत होते मी. अर्णव, मी तुला बोलले होते ना, ज्या बाईमुळे हे सर्व घडलं ती बाई मला रोज भेटायची, पण माझ्या तावडीतून सुटायची, पण आज मात्र ती बाई मला सापडली. तेव्हा अर्णव बोलतो, म्हणजे काकू तुम्ही काय बोलताय. तेव्हा लगेच सुप्रिया बोलते, अर्णव ती बाई तुझ्याच घरात. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, म्हणजे काय बोलताय तुम्ही, मला सांगाल का. तेव्हा लगेच सुप्रिया बोलते, अर्णव मला नाही माहिती तू माझ्यावरती विश्वास ठेवशील की नाही, पण एकच गोष्ट सांगेन अर्णव, आता तुला जी काही गोष्ट सांगेन ती खरी आहे. प्लीज अर्णव माझ्यावरती विश्वास ठेव. तेव्हा अर्णव बोलतो, म्हणजे काय विश्वास ठेवू मी ते तरी सांग ना. तेवढ्यात मात्र अर्णवने सुप्रियाला पुन्हा एकदा जाब विचारलेला असतो. त्यावेळेला सुप्रिया बोलते, अर्णव राजे शिर्के, तुझ्या वडिलांची बदनामी करण्याचा प्लॅन या बाईचा होता. या बाईने हा सर्व डाव रचला होता आणि त्यामुळे मी त्याच्यात अडकले होते. हे ऐकताच अर्णवच्या पायाखालची जमीनच सरकते. अर्णव पूर्णपणे हादरतो. त्याला काय करावं तेच त्याला सुचत नाही. अर्णव बोलतो, तुम्ही काय बोलताय कळतंय का. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, आई तू काय बोलते समजतंय. तू ज्या बाईकडे बोट दाखवतेस ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून आकाश सरांची आई आहे. तेव्हा लगेच सुप्रिया बोलते, काय हे खरं आहे. त्यावेळेला संजय मामा बोलतात, आता मला सगळ्या गोष्टींचा अंदाज आलाय. नक्कीच वल्लरी मुद्दामून सुप्रियाताई आल्या की त्यांना टाळायची.
त्यांच्या समोर यायचा विचार सुद्धा ती करायची नाही. अगदी लपून राहायची असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा मात्र सुप्रिया बोलते, ईश्वरी, ही बाई माझ्यापासून लपून राहायची कारण फक्त आणि फक्त या बाईला माझी भीती वाटायची. तिच्या सगळ्या पापाचा पाडा मी सर्वांसमोर वाचेन याची तिला खात्री होती, म्हणूनच या बाईने स्वतःला लपवून ठेवलं होतं. तेव्हा वल्लरी बोलते, उगाच काही बोलू नकोस, असं काही नाही. आणि तुम्ही सुद्धा तिच्या बोलण्याला हो हो काय करताय? मी असं काहीच केलेलं नाही, माझ्यावरती असे आरोप सुद्धा करायचे नाहीत. तेव्हा मात्र सुप्रिया खूपच चिडलेली असते. सुप्रिया बोलते, गप्प बस. अगं एक नंबरची खोटारडी आहेस बाई तू, खोटारडी. तुझ्यासारख्या बाईवरती विश्वास ठेवला आणि सगळ्याची वाट लावून बसले. खरं तर तेव्हा मला नोकरीची गरज होती म्हणून तुझ्यावरती विश्वास ठेवला, पण तेव्हा मात्र तू माझ्या अब्रूचे धिंडवडे काढलेस. त्यावेळेला आजी वल्लरीच्या सटासट कानाखाली मारते आणि वल्लरीला बोलते, आज मला कळतंय वल्लरी, आज मला कळतंय. अगं तुझ्या मनात माझ्या सात्विकाबद्दल राग खतखतच असायचा. माझ्या सात्विकाला मारण्याचा प्लॅन सुद्धा तूच आखलास. तिचा संसार सुद्धा तूच उद्ध्वस्त केलास. अगं देव माणूस होते ग, देव माणूस होते रमाकांत, पण त्या देव माणसासारख्या माणसावरती सुद्धा संशय घ्यायला तू लावलंस. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, पण या सगळ्या प्रकरणात अडकली मात्र माझी आई. बदनामी कुणाची झाली तर माझ्या आईची. अर्णव राजश्रीकांतच्या आई गेल्या, त्याचं खापर कुणाच्या माथ्यावर फोडलं गेलं? माझ्या आईच्या माथ्यावर. कुणामुळे तर या वल्लरीमुळे. ही वल्लरी एक नंबरची आगाऊबाई आहे, प्रॉपर्टीसाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. अर्णव सर, आता तर सत्याचा उलगडा झालाय ना. अर्णव सर बोला ना. त्यावेळेला लगेच ईश्वरी आजीला बोलते, आजी, अंजलीताई, तुम्ही सर्वजण मला काल घराबाहेर काढायला निघालात. मी काहीच बोलले नाही, पण आजी तुम्ही तर मला ओळखत होतात ना, तुम्ही माझ्या आईला सुद्धा ओळखत होतात. आमचा स्वभाव सुद्धा तुम्हाला कळला नाही आजी. तेव्हा मात्र आजी बोलते, ईश्वरी, ईश्वरी बाळा, मला माफ कर. ईश्वरी, माझं चुकलं. तेव्हा ईश्वरी बोलते, आजी, माफी मागायचा प्रश्नच उद्भवत नाही, पण ज्या माणसांना मी माझं मानलं, ज्या माणसांवरती मी अगदी निस्वार्थपणे प्रेम केलं, त्या माणसांनी मात्र माझ्या संकटाच्या वेळी मलाच अगदी एकटं पाडलं. खरं सांगायचं तर मला घरातून बाहेर काढायला निघालात, पण एकही माणूस बोलला नाही की ईश्वरी असं वागूच शकत नाही, ईश्वरी असं काहीच करणार नाही. त्यावेळेला लगेच आजी बोलते, ईश्वरी, अगं चुकलं, माझं चुकलं बाळा. ईश्वरी, अगं मला माफ कर, एक शेवटची संधी तरी दे ना मला. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, पुरे, आता मला कोणाशी काहीच बोलायचं नाही. अर्णव सर, तुमच्या समोर सगळ्या गोष्टी उघड झाल्यात. त्यावेळेला लगेच अर्णव वल्लरी जवळ जातो आणि वल्लरीला बोलतो, वल्लरी मामी, खरं तर मामी बोलायची सुद्धा लाज वाटते. अगं कोणत्या गोष्टी तुझ्या पायाशी आणून ठेवल्या नाहीत. अगं छोट्या छोट्या गोष्टींवरून तू रागवायचीस, पण मी तुला आईच्या ठिकाणी मानायचो. प्रत्येक गोष्ट तुझ्यासाठी मी हजर करायचो, पण तू मात्र माझ्या भावनांशी खेळलीस. आणि तुझ्यासारख्या बाईला मात्र मी कधीच माफ करणार नाही. तेव्हा लगेच वल्लरी बोलते, अर्णव, या बाईने सांगितलं आणि तू विश्वास ठेवलास. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, हो, कारण काकू कधीच खोटं बोलू शकत नाहीत आणि तू वेळोवेळी खोटं बोलत आलीस मामी, त्यामुळे मी तुझ्यावरती विश्वासच ठेवू शकत नाही. तेव्हा मात्र संजय मामा वल्लरी जवळ जातात आणि शांत असलेल्या संजय मामांनी मात्र या वेळेला वल्लरीवरती चांगली सनसनीत कानाखाली खेचलेली असते. तेव्हा वल्लरी बोलते, तुझी एवढी हिंमत. तेव्हा लगेच संजय मामा बोलतात, हो, माझ्या बहिणीला मारणाऱ्या बाईला इतके वर्ष मी माझ्या घरातच पोचतोय याची मला कुठेतरी खंत आहे. आणि खरं सांगायचं तर वल्लरी, अगं तू चुकीचं वागतेस, तू कारस्थानं रचतेस, पण एवढं घाणेरडं कारस्थान तू रचशील असं मात्र मला कधीच वाटलं नव्हतं. असं कसं काय वागलीस वल्लरी? आता मात्र तुला माफी नाही वल्लरी. आणि वल्लरी मामा हात पकडतो आणि तिला फरफटत घसपटत घराबाहेर काढतात.
तेव्हा मात्र वल्लरी बोलते, चुकताय तुम्ही, चुकताय. तुम्ही वादळाला घराबाहेर काढताय. आता मात्र बघा कसलं भयानक वादळ येणार. तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो आणि अर्णव मोठ्याने बोलतो, कोणतंही वादळ येऊ देत, कोणतंही संकट येऊ देत, अर्णव राजे शिर्के आणि ईश्वरी राजे शिर्के जोपर्यंत या घरात आहेत ना, तोपर्यंत प्रत्येक वादळाला आम्ही पलटवार करू. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, अर्णव सर तुम्ही शांत व्हा. अर्णव सर तुम्हाला कोणतीच गोष्ट सांगायची गरज नाही. या बाईला काय म्हणायचंय ते म्हणू देत. पण अर्णव सर एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुमच्या सोबत आहे. आणि मामी तुम्ही कितीही संकट आणण्याचा प्रयत्न करा तरी सुद्धा प्रत्येक संकट परतवून लावायची ताकद माझ्यात आहे. मी माझ्या घराला कधीच कोलमडून देणार नाही. माझ्या दारात येणारं संकट मी दारातूनच परतवून लावीन. हा ईश्वरी अर्णव राजे शिर्केचा शब्द आहे. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, ईश्वरी मोठ्या मोठ्या बाता करतेस, पण एक गोष्ट लक्षात ठेव ईश्वरी, एक ना एक दिवस या घरावर मी राज्य करणार. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, करा ना, करा, पण तशी वेळ कधीच येणार नाही. हे फक्त तुमचं स्वप्न आणि स्वप्नच राहील. आणि ईश्वरीने दरवाजा बंद केलेला असतो. अंजली मात्र तिथून मान खाली घालून गेलेली असते. आजीच्या डोळ्यात पाणी असतं तेव्हा ईश्वरीच आजीच्या डोळ्यातलं पाणी पुसत म्हणते, आजी अहो तुम्हाला रडायची गरज नाही. तुम्हाला झालेला पश्चाताप माझ्यापर्यंत पोहोचलाय. आजी आता या सर्व गोष्टी विसरूया आणि आनंदाने सुखाने आपण राहूया. तेव्हा लगेच आजी बोलते, हो आता आपण आनंदाने सुखाने राहायचं. बाकी कोणत्याच गोष्टींचा विचार आपण करायचा नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर वल्लरी सारखं वादळ कायमचं राजे शिर्क्यांच्या घरातून निघून गेलंय का, की पुन्हा एकदा ते वादळ राजे शिर्क्यांच्या घरात येणार? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.